विलास इंगोले माझं पूर्ण नाव आहे। माझी मुलगी परी विलास इंगोले विद्याभवन स्कूलमध्ये शिकायला असते 7वी क्लासमध्ये। तिच्या संगत ज्या दिवशी हे प्रकार घडला, मुलांनी शाळेमध्ये खूप विचित्र प्रकार, तिला नाव घेऊन पाठीमागे आवाज देऊन चड्डी खोलून तिला हातात प्रायव्हेट पार्ट दाखवून तिला विचारत होता, तुला कसं दिसते, चांगलं दिसते का, कसं वाटले, सारखं असं तिला विचारत त्रास देत होते। आणि मम्मी पप्पावर शिवागाळ करत होती मुलं। मग मुलगी घाबरली, रडत होती आणि प्रिन्सिपलला सांगायचा प्रयत्न करत होती। तर टीचरनी ऑन क्लासमध्ये मुलीला म्हटले, तू जर प्रिन्सिपलला जाऊन सांगशील तर तुझ्या मम्मीला मी सांगेल तू अभ्यास वगैरे काही करत नाही आहे। तर मुलगी घाबरली आणि घरी येऊन डायरेक्ट रडायला लागली। रडता मी विचारलं काय झालंय, तर म्हटले शाळेतली टीचर बी ओरडलेत आणि मुलं पण घाणघाण असे मला दाखवतात, तर मी शाळेत जाणार नाही उद्यापासनं। तर मी म्हटलं का बरं नाही जात, तू उद्या जा, मी येते शाळेमध्ये टीचरशी बोलते। दुसऱ्या दिवशी मी प्रिन्सिपलला भेटायला गेली। प्रिन्सिपल डायरेक्ट बोलली, मी त्यांच्या पॅरेंट्सला बोलवून काय आहे ते विचारून तुम्हाला सांगते। मला तिथे बोलायला चान्स दिला नसल्यामुळं मुलीला पण कॅबिनमध्ये एकटीला बोलवून दमदाटी केली, डोळे दाखवून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि तिला म्हटले की ह्या गोष्टी घरी ठेवायच्या, मम्मीला शाळेतल्या गोष्टी अजिबात सांगायच्या नाही, असं प्रिन्सिपल डायरेक्ट बोलली। नीता यादव म्हणून प्रिन्सिपलचं नाव आहे। आणि जेव्हा मी टीसी मागण्यासाठी गेली तर प्रिन्सिपल डायरेक्ट बोलते, तुम्हाला काय कारवाई करायचं बिनधास्त करा, टीसी मिळणार नाही, तुम्हाला जे काय करायचं करून घ्या। डायरेक्ट आम्हाला दमदाटी करत आहे। मी पोलीस चौकीत तक्रार द्यायला आली। पोलिसांनी एवढं म्हटलंय की तुमच्या शाळेवर कारवाई अजिबात आम्ही काही करू शकत नाही, तुमच्या मुलीचं बाबत काय तक्रार आहे आम्ही तेवढं घेऊ, काय समोरचं होईल ते पुढच्या पुढे आम्ही बघू, पण शाळेवरती आम्ही कुठल्याच टीचर लोकांना दम देऊन काहीच बोलू शकणार नाही, असे डायरेक्ट आम्हाला बोलले। ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही टीचर संग काय आहे काय नाही बोलून घ्या, तिथेच सॉल्व करून घ्या तुमचे प्रॉब्लेम्स, असे बोलून मग आमची केस त्यांनी टीचरबद्दल घेतली नाही, पण मुलीचं आणि त्या मुलाचं नाव घेऊन तेवढंच आम्हाला केस म्हणून नाव आहे यादीतनी, एवढंच आम्हाला सांगून आम्हाला म्हटले की इथंच तुमचंच केस स्टॉप झाले, एवढं बोलले।